मध्ये आमदार आहेत यांच्याबद्दलचा निर्णय हे कधी घेतात याबद्दलची काही प्रक्रिया सुरू आहे का किंवा याबद्दलचं काही बोलणं सुरू आहे का, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत। आता मध्ये समजा पाहायला गेलं तर संपूर्ण निवडणुका या संपन्न झालेल्या आहेत, तर महामंडळांचं वाटप हे अजून तर अद्याप जे आहे ते होणं बाकी आहे आणि या अधिवेशनानंतर महामंडळांचं वाटप हे देखील होऊ शकतं आणि अनेक आमदार जे आहेत ते महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी किंवा प्रमुख पदांसाठी इच्छुक आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर स्वतः जे एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार आहेत ते तर नव्याने पक्षप्रवेश करून जो गट स्थापन करून जे आमदार येतील त्यांना देखील प्राधान्याने कुठेतरी महत्त्व देणं एकनाथ शिंदेंसाठी गरजेचं आहे, कारण की ते समजा युतीमध्ये येत आहेत, महायुतीमध्ये येत आहेत, उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडत आहेत, तर कुठेतरी त्यांना ही पदं देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पण यांना नवीन आलेल्यांना पदं देण्याच्या दरम्यान जे जुने शिवसैनिक आहेत, जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागील 5 वर्षांपासून आहेत, ज्यांनी निवडणुका लढवून या सरकारमध्ये आणि शिंदेंसोबत या सरकारमध्ये आलेले आहेत, मात्र त्यांनाही महामंडळ भेटतील का असा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। अर्थातच पाहायला गेलं तर मग या ठिकाणी अनेक आमदार जे आहेत ते देखील आता या ठिकाणी प्रश्न जे आहेत उपस्थित करत आहेत, कारण की सचिन अहिर जे आताच काही वेळाआधी प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली होती, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि सावलीसारखे त्यांच्यासोबत राहणारे हे सचिन अहिर होते आणि सचिन अहिर यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि शिंदेंसोबत महायुतीसोबत जाण्यासाठी त्यांनी कुठेतरी पसंती दिलेली आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग आता आदित्य ठाकरे यांचा आता विश्वासू कोण असेल जो मुंबईसाठी काम करणारा असेल, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। इतकंच नाही तर थोरवेंनी हे देखील नमूद केलं की वरळी मतदारसंघातून महायुती सरकारकडून आता सचिन अहिर हे उमेदवार असतील भविष्यामध्ये, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती देखील त्यांनी दिली होती। समजा पाहायला गेलं तर या ठिकाणी आता अजय चौधरी हे आलेले आहेत। अजय चौधरी हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत, नेमकं ते आमच्याबद्दल काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं। अजय बघू शकतो या ठिकाणी अजय चौधरी देखील आलेले आहेत आणि माध्यमांसोबत बोलायला थेट जे पोडियम आहे त्या ठिकाणी बोलण्यासाठी हे आलेले आहेत, असं काहीसं चित्र जे आहे ते दिसतं आहे।